चला सामना चालू करायचा आहे. मोहित देसले कुठेही असेल त्यांनी संपर्क साधावा. मोहित देसले, मोहित देसले. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक देण्याचा राहिला होता आपला योगी राठोड यांना. योगी राठोड मॅन ऑफ द मॅच ऑफ फर्स्ट मॅच ऑफ दिस फायनल डे. योगी राठोड मॅन ऑफ द मॅच. चला पुढील कालच्या मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच दिला नव्हता, उशीर झाला होता त्यामुळे. रोहित आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घ्यायचा आहे. रोहित शिंदे. चला मॅच चालू करायची आहे त्वरित. एलिमिनेटर सामना पुढील षटक घेऊन येत आहेत ते जय जाधव टू अथक राणे. आणि अथक राणे यांनी ग्लाइड केला आहे ऑफ साइडला. एक धाव. चला इथे सत्कार समारंभ होत आहे. प्रवीण दादा म्हात्रे यांचा इथे सन्मान होत आहे. आणि इथे बाद झालेला फलंदाज, मोठी विकेट मिळालेली आहे. चला प्रवीण दादा म्हात्रे यांचा इथे सन्मान होत आहे सुनील गायकवाड यांच्या हस्ते. दादा तुम्ही आले, आमच्या या टुर्नामेंटची शोभा वाढली आहे. पुढचा सन्मान आम्ही करत आहोत ते दिलीप दादा गायकर यांचा. श्री दिलीप दादा गायकर यांचा. मदनदादा पाटील साहेब यांचेही आपण इथे सत्कार करणार आहोत. श्री मदनदादा धन्यवाद दादा.
चला वळूया सामन्याकडे. पहिला षटक हाताळतात ते जय जाधव. एक गडी बाद झालेला आहे अथक राणे यांच्या स्वरूपात. जय टू रोखलेला आहे बॉल फलंदाजाला. धावा काढून देत नाही सोप्या रीतीने जय जाधव. पाच चेंडू 4 धावा, एक गडी बाद. सुरेख अशी गोलंदाजी करताना एलिमिनेटर राऊंडला जय टू. करण हो हो ऑफ साइडला मारलेला आहे. इनसाइड आउटचा फटका. फील्डच्या अनुसार खेळत आहेत, फटकेबाजी करत आहेत ते करण मालुसरे. एक षटक 8 धावा, एक गडी बाद. पुढील षटक घेऊन येतात ते श्रीकांत यादव. रॉकी उर्फ स्काय उर्फ श्रीकांत टू. जोरात मारण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे आणि बॉलर धावत आहे, बॅट्समॅन धावत आहे आणि बॉलर वाटत जिंकलेला आहे आणि बॅट्समॅन आउट. करण मालुसरे धावचीत झालेले आहे तिकडे. विशाल भारद्वाज आणि करण मालुसरे. श्रीकांतने रनआउट घेतलाय. खुद्द गोलंदाजांनी रनआउट घेतलेला इकडे. पुढील फलंदाज येत आहेत ते श्रेयस वालके. मागच्या मॅच मध्ये 2 उत्तुंग असे षटकार मारले होते यांनी. नेक्स्ट श्रीकांत टू. मारलेला चेंडू षटकार जातो का बघूया आणि हा झेल सोडलेला आहे. 4 धावा, पण काय प्रयत्न केलेला या क्षेत्ररक्षकाने. 100% एफर्ट्स. योगेश राठव यांचा 100% एफर्ट होता इकडे. 2 धावा रोखलेल्या आहेत. षटकारच होता हा. चला पुढील चेंडू विशाल साठी घेऊन येतात ते श्रीकांत आणि पुन्हा मारलेला आहे. मला वाटतं हा झेलबाज झालेला आहे विशाल आणि नागेश कदम इकडे काही चूक करत नसताना द मॅन फ्रॉम डोंबिवली आता आलेले आहेत ते कर्णधार ॲक्वाचे कर्णधार ॲक्वा ॲव्हेंजर्स या संघाचे कर्णधार विकी उर्फ अभिषेक साळवे, आविष्कार साळवे यांचे बंधू. बघूया दोन्ही फलंदाजांमध्ये ती कुवत आहे मोठे फटके मारण्याची. हेच ते दोन्ही
फलंदाज होते ते मागच्या मॅच मध्ये 4 ते 5 षटकार मारले होते त्यांनी. बघूया पुन्हा एकदा अभिषेक साळवी ते स्वतः टाइम घेतात आणि मग नंतर चालू करतात. बघूया आता दुसरीच ओव्हर चालू आहे सध्या तरी. आणि फटका मारलेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि मिसफील्ड झालेला आहे इथे. मिसफील्डचा फटका बघूया नाही. 2 धावा काढलेल्या आहेत अभिषेक साळवी याने. मिसफील्ड झाली म्हणून 2 धावा झाल्या इकडे. चला 2 चेंडू शिल्लक या षटकामधील. फायनल म्हणजे फायनल दुसरी फटाफट झालं ना. जोरात मारायचा प्रयत्न पण मिस टाइम. त्याला कमलेश भोळे कुठे असेल त्याने माईकची संपर्क साधायचा आहे. कमलेश भोळे रमेश टू सुरेश, श्रीकांत टू विकी. आखू टप्प्याचा चेंडू. एकच धाव मिळेल इथे. बॉलच्या मागे बॉडी टाकताना श्रीकांत आणि इथे षटक समाप्त. 2 षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती 15. 3 बाद 15. दोन षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 15. चला पुढील षटक घेऊन येतात ते मुंबई पोलीस. गणेश लांगी कॉप्स. गणेश टू अभिषेक, अभिषेक टू गणेश. बघूया कितीक वर्षापासून बघत आलेला आहे हा सामना दोघांचा. हो हो मारलेला आहे फटका. 6 धावांसाठी फुलटॉस चेंडू होता आणि क्षेत्ररक्षणाकडे काहीच चान्स नाही आहे चेंडू अडवायचा. धाव संख्या झालेली 21. हा सामना बघासारखा आहे. गणेश वर्सेस अभिषेक. खूप वर्षापासून पाहतोय आपण हा सामना. कधी गणेश सरस तर कधी अभिषेक सरस. बघूया आता कोण सरस. बीट बघा कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने. कॉप्स 100 नंबर जर्सी परिधान केलेला आहे ते गोलंदाज गणेश. चला गणेश टू अभिषेक. पुन्हा एकदा मारलेला आहे षटकार. बघा झेल होते का नाही. झेल घेतलेला आहे आणि षटकारावरती झेल घेतलेला आहे. 1000चा पारितोषिक. परत एकदा मारलेला आहे. बघूया झेल होतंय का नाही. नो मॅन्स लँड.
बॉल बॉलर कमबॅक करतोय पण क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाहीयेत. कमान पुन्हा एकदा गणेश टू श्रेयस. फुलटॉस चेंडू कार्पेटच्या द्वारे मारलाय. एकच धाव, इकडे एकच धाव मिळेल आणि एकच धाव घेतलेली आहे. चला शेवटचा चेंडू गणेश लांगे यांचा. पुन्हा एकदा द्वंद्व प्रतिद्वंदी अभिषेक. याच्यानंतर आपल्याला सेफ ओव्हर बघायला मिळेल असं वाटतंय मला. पुन्हा एकदा मारलेला आहे आणि हा झेल होईल का? नाही. कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरून मारलेला आहे षटकार. उत्तुंग असा षटकार मारलेला आहे अभिषेक साळवी आणि समाचारच घेतलेला आहे या गोलंदाजाचा. 20 धावा, तब्बल 20 धावा कुठलेल्या आहेत. काय फटकेबाजी करतोय हा गोलंदाज फलंदाज. 35 धावा कुठलेल्या आहेत तब्बल. चला स्वतः कर्णधार आलेले आहेत आता गोलंदाजीसाठी. हरीश शेट्टी तू बॉबी. कमान बॉबी. आणि बॉबीने उत्तुंग असा षटकार मारलेला आहे पण झेल घेण्याचा काहीच तिथे चान्स नाहीये कारण का तिथे एक 4 व्हीलर उभी आहे. बॉबी यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. तब्बल लगातार 3 षटकार मारले तर राहुल डेटे यांच्याकडनं 2000 आणि श्री पद्माकर देसले अर्जुनदादा समर्थक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. चला पुढील चेंडू हरीश शेट्टी यांचा. पहिला चेंडू 6 धावांसाठी गेलेला आहे. बघूया पुढील चेंडू काय करतायत ते बॉबी उर्फ श्रेयस वालके. पुन्हा एकदा मारलेला आहे फटका आणि हा पुन्हा एकदा मारलेला आहे षटकार. आणि लगातार 3 षटकार मारले तर तब्बल 4000 रुपयांचा पारितोषिक आहे. बघूया बॉबी 1 हिट अवे फ्रॉम विनिंग 4000 रुपीज. कम ऑन. पारितोषिक वाढले 6000 रुपयाचा पारितोषिक. हरीश टू बॉबी. आणि पुन्हा एकदा मारलेला आहे आणि 6000 रुपये जिंकलेले आहेत बॉबी. 6000 रुपयांचा पारितोषिक. लगातार 3 षटकार आणि 6000 रुपये. साईनाथ देसले यांच्याकडनं 2000, राहुल देटे यांच्याकडनं 2000 आणि श्री पद्माकर देसले अर्जुनदादा समर्थक यांच्याकडनं 2000 रुपयांचा पारितोषिक. आणि बाहेर कॅच. आणि गडीबाद 6000 रुपये घेऊन जायचे. इकडे या पहिले 6000 रुपये घेऊनच जा. चला 6000 रुपये जमा झालेले इथे कॉमेंट्री बॉक्स कडे. कॅच पकडली त्यांनी आपलं नाव नोंदवायचं आहे. चला अजून 2 चेंडू शिल्लक. 18 धावा आलेल्या आहेत या षटकामधून.
आणि ऋतिक सामोरं जातील ते हरीश यांना. आणि ऋतिक यांनी पण समाचार घेण्याचा प्रयत्न आणि 6 धावा झालेल्या आहेत का बघूया. आणि 4 धावा, 4 धावा. झेल सुटलेला आहे, 4 धावा झालेल्या आहेत. आणि हा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे ऋतिक याने, ऋतिकच्या बॅट्समॅन आहे. आणि तब्बल 28 धावा आल्यात या षटकामधून. 28 धावा. चला यश, आपण झेल घेतलेला आहे. चला झेल घेतलेलं पारितोषिक 1000 रुपये. पारितोषिकांचा वर्षाव आहे इकडे आज. तब्बल 1000 रुपये प्रत्येक कॅच साठी दिले जात आहेत. चालेल का आम्हाला? आम्ही सगळ्यांना बाहेर उभा करू, अशी वसूल करेन एंट्री फी मी. 4 षटका केस, धावसंख्या झाली आहे 63. अजून दोन षटकांचा खेळ बाकी आहे. पुढील षटक घेऊन येत आहेत ते. पुढील षटक कॅमेरामॅन, WTC चे कॅमेरामॅन फोकस करत असताना, कॅमेरामॅन फोकस करो. चला पुढील चेंडू घेऊन येतात ते, पुढील षटक घेऊन येतात ते. जय जाधव टू आक्रमक फलंदाज विकी. आणि निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज बघा. मागील षटकात 28 धावा आल्यात, पण या गोलंदाजाने पहिल्या चेंडूत रोखलाय. बघूया काय करतात ते. हाणतो का नाही बघूया. अभिषेक हान अभिषेक. आणि हा झेल होण्याची शक्यता नाही, पण एक धाव. बॉल टाकतो. हा समजलंय. ओके, भावना पोहोचलेल्या आहेत आपल्या. कमॉन ऋतिक. हान कमॉन ऋतिक. हाणतो का बघूया आता. जय जाधव यांना हाणतो का बघूया. ऋतिक कमान, ऋतिक हान. आणि बॅटची कडा घेऊन झेल घेतलेला आहे. आणि गणेश बोंबले आणि चांगला तसा शेल घेतलेला आहे. दोन्ही गणेश आहेत त्यांच्याकडे. कम ऑन गणेश, डोंट डिसअपॉइंट. मॅच अभी बाकी है, अजून बॅटिंग बाकी आहे. कम ऑन. चला पुढील फलंदाज दिगंबर. ऋतिक मला बोलत होता का मी तिथे जाऊन हाणणार आहे म्हणून, पण चला दिगंबर. पुढील फलंदाज दिगंबर. जय जाधव यांचा पुढील चेंडू सामोरा जाईल ते. दिगंबर कोटकर. ओ यॉर्कर लेन डिलिव्हरी, पण वाईड चेंडू. दिगंबर डॉट है ना, डॉट चेंडू. एक बाकी है चंद्र.
वाईट चेंडू. गोदरेज पुणे 65. अरे मग 2 ओव्हर मध्येच मारून 65 धावा झालेल्या आहेत. तब्बल 65 धावा कुठलेल्या आहेत. स्टार्टिंग के 2 ओव्हर में 15 रन बचे. 9 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू आणि पुढील चेंडू मारलेला ऑफसाईडला दणकावलेला आहे 4 धावांसाठी. सुरेख असा फटका दिनू कोटकर यांच्या बॅटमधून आलेला आहे. चला ते बॅनर जरा व्यवस्थित करायचे आहे तिथल्या फिल्डर लोकांनी. श्रीकांत बाद में वो भी ठीक कर देने का बाजू में सब ठीक कर देगा. अभी ठीक करके देगा बाद में कर दे चलेगा. बॉल चलो नेक्स्ट. पुढचा चेंडू अपील करतायत पंच. आपला निर्णय कळवायचा आहे. डॉट बॉल. सुरेख अशी गोलंदाजी करतायत जय जाधव. कमान पप्पे. बॅटची कडा घेऊन बॉल जातोय मिडॉनच्या क्षेत्रात. हा 170. 70 धावा झालेल्या आहेत. अजून एक षटक शिल्लक. बघूया एक षटक घेऊन शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते. मला वाटतं अजित और विनोद. आपले कॅमेरामॅन सचिन एन्जॉय करतायत तिकडे. मी ते सचिन इकडे. साहिल साहिल. ओ माय गॉड. सर सर आलेले बॉलिंगला. सर प्रदीप कदम. सर प्रदीप कदम यांची सुरेख अशी गोलंदाजी. काल नाशिकवरनं फ्लाईट पकडून मॅच साठी आलेले आहेत ते. दिगंबर कोटकर ऑन स्ट्राईक. बघूया मागचा मॅचचा वाजपा काढतात का प्रदीप कदम. हा शॉर्ट बॉल टाकलेला आहे आणि हा 4 धावांसाठी बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. गच्चाल अशी गोलंदाजी करत असताना प्रदीप कदम. 4 ओव्हर 90 रन 80 रन. 4 ओव्हर में 90 रन दिया. अजून 5 चेंडू शिल्लक या इनिंग मध्ये. बघूया काय करतात सर प्रदीप कदम टू दिनू कोटकर. डीके पीके टू डीके. अभिषेक साळवी स्ट्राईक साठी मला वाटतं स्ट्राईक घेण्यासाठी तळमळ करतायत. कारण का त्यांना माहिती आहे मी या गोलंदाजाला कुठेही पाठवू शकतो. कुठेही पाठवू शकतो. बघूया यष्टीरक्षक जवळ आलेले आहेत. आणि फलंदाज बाद झेल घेतलेला आहे. सुरेख असा झेल घेतलेला आहे राजेश नागेश कदम याने.
हो हो, पुढील फलंदाज येतात ते निलेश फावडे. मला वाटतं फक्त एक धाव काढून जरी अभिषेक यांना स्ट्राईक दिली तरी अभिषेक तुटून पडतील या गोलंदाजावरती. पण क्षेत्ररक्षण असा सजवलाय का एकही धाव देण्याचा उद्देश दिसत नाहीयेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं फटाफट. बॉबी मॅच संपल्यावर आपले 6,000 रुपये घेऊन द्यायचे आहेत आणि इथे पार्टीही द्यायची आहे. फेसबुकवरती चालू झालं. फेसबुकवरती 5,500 रुपये. लकी मॅन सुरेश वाघ सर आलेले आहेत. लकी मॅन ऑरेंजसाठी कॅच घेतली ती बाद झालेली. चला पुढील चेंडू बघा. सांगितल्याप्रमाणे पुढील चेंडू एक धाव काढलेली आहे आणि आता हा सामना रंगतदार असणार आहे. पीके वर्सेस अभिषेक साळवी. बघूया अभिषेक साळवी काय करत आहेत ते. प्रदीप कदम आहे ना, मगाशी मागच्या मॅचमध्ये तब्बल 3 षटकार ठोकलेले होते. 3 षटकार मारले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक साईनाथ देसले यांच्याकडनं. अभिषेक साळवी यांच्यासाठी सुवर्ण संधी. तब्बल 4,000 रुपये कमवू शकतात. आणि जर प्रदीप कदम यांनी जर अभिषेक साळवी यांचा विकेट घेतला तर त्यांनाही 2,000 रुपयाचा पारितोषिक आहे साईनाथ देसले यांच्याकडनं. बघा इथं बक्षिसांचा वर्षाव होत आहे या टुर्नामेंटला. ही टुर्नामेंटच अशी आहे का जिथे नेहमी बक्षिसांचा वर्षाव होत असतो. प्रेक्षकांसाठी पण खेळाडूंसाठी पण सर्वांसाठीच. कमॉन अभिषेक, कमॉन प्रदीप. हु विल विन द मॅच, हु विल विन द बॅटल. आणि ओहो 4,000 रुपये हुकलेले आहेत. चला हा बॅटलच नेहमीच बघण्यासारखा आहे. प्रदीप कदम यांचा प्रदीप आणि शॉर्ट बॉल मारलेला आहे. मिस्टॅन झालेला आहे आणि चेंडू ऑन नो मॅन्स लँड. 2,000 रुपये पण उकलेले आहेत. परत एकदा 2 धावा. चला शेवटचा चेंडू असेल. सुरेख अशी गोलंदाजी करत असताना सर प्रदीप कदम यांनी धावसंख्या रोखलेली आहे कुठेतरी. बघूया शेवटचा चेंडू. बघूया प्रदीप कदम आणि नाही एक धाव. दुसऱ्या धावासाठी बघूया आणि हा धावचीत झालेले आहेत निलेश. चला संघाची धावसंख्या झालेली आहे 77. 78 79 टू विन. ब्लू पॅन्थर संघाकडे ही आक्रमक अशी फलंदाजी आहे. बघूया काय करतात. करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे यांच्यासाठी ही. चला ब्लू पॅन्थर संघाने आपल्या खिलाडू कक्षामध्ये जायचं आहे. ब्लू पॅन्थर संघ खिलाडू कक्षामध्ये जायचं आहे आणि तिकडे मीटिंग घ्यायची आहे. ॲक्वा ॲव्हेंजर संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला तब्बल 6,000 रुपयाचा पारितोषिक. बॉबी श्रेयस वालके पार्टी तो बनतीये. मला वाटतं तुम्ही चला 78 धावा काही नाही आहे. सकाळी पिंक ड्रॅगन संघाने तब्बल 86 धावा काढलेले 5 षटकामध्ये.
एक्वायव्हेंजर संघाने आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आता. इकडे मीटिंग नाही करायची आहे, फटाफट कमॉन. अजून 2 मॅचेस व्हायच्या आपल्या. टाइम आपल्याकडे खूपच कमी आहे, खूप कमी आहे. सावळी मैदानाचा ताबा घेत आहे असते असते. चला नाही याच्यानंतर एक आहे, नंतर फायनल आहे. चला पप्पी पाटे. तरी पण आता ही समता समता 3 वाजतील. 3 वाजतील 3 3 सव्वा 3 होतील समता समता. चला फलंदाज येत आहे खेळपट्टीवरती. नागेश कदम आणि गणेश बोंबले. गणेश बोंबलेने मागच्या मॅचमध्ये विकी साळवी, अभिषेक साळवी यांच्यावर तुटून पडलेले होते. 79 धावांचा आव्हान आहे ब्लू पॅन्थर संघासमोर. बघूया नागेश कदम. नागेश कदम बॉल चेक करतायत. अफलातून फलंदाज आहेत तेही. कुठलाही चेंडू, नवीन चेंडू, जुना चेंडू बाहेर फेकून देतात ते सीधा. बघूया गोलंदाज GSP गणेश पेडणेकर. GSP सकाळपासून लावलं त्यांना. come on GSP, come on Nagesh, best of luck both of the teams, Aqua and Blue. चला गणेश चालू करतायत. गणेश टू नागेश. ओहो मिस झालेला आहे बॉल, कम्प्लिटली मिस्ड. आणि पंच अविनाश तटस्थ आणि अंपायर पप्पी पाटे. 79 निर्धावाचा चेंडू पहिला. पुन्हा एकदा GSP. ओहो पुन्हा एकदा मारलेला आहे पण तिथं क्षेत्ररक्षण. एकच धाव. गणेश बोंबले तुम्हाला या मॅच मध्ये चमकायचं आहे, जिंकायचं आहे तर तुम्हाला चमकायचं आहे. कम ऑन गणेश. गणेश टू गणेश. GSP. गणेश बोंबले यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. साईनाथ देसले यांनी पारितोषिक लावलेलं आहे 3 षटकारासाठी 6,000 रुपयाचा पारितोषिक. 2,000चा पारितोषिक. निर्धाव असा चेंडू नाही, इथे वाईट चेंडू टाकलेला आहे. गणेश तुमच्यासाठी 2,000 रुपयाचा पारितोषिक साईनाथ देसले यांच्याकडनं आणि 2,000 पद्माकर देसले अर्जुनदादा समर्थक यांच्याकडनं. पुन्हा गणेश टू गणेश. बघूया कुठला गणेश बाजी मारतोय. फुलटॉस चेंडू काही समजलेला नाहीये आणि फुलटॉस चेंडू मिस झालेला आहे. कसा मिस करू शकता गणेश तुम्ही हा चेंडू. गणेशने फसवलेला आहे गणेशला. लेग बायचा इशारा अविनाश. थँक्यू अविनाश. काय गोलंदाजी करतोय. फलंदाजांना काहीच समजत नाहीये काय करायचंय. वन्स अगेन गणेश.
फुलटॉस आणि आता काही सोडणार नाही. तुम्ही रोज मेजवानी देणार तर ते कधीतरी घेणारच. आणि कॅच साठी पडू नका प्लीज, पडू नका. आणि नागेश यांनी आक्रमण केलेलं आहे फुलटॉस चेंडूवरती. ही यांच्यासाठी तर मेजवानी होती आणि त्याने हे भरपूर अटॅक केलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर. 4 धावा. तब्बल 3 फुलटॉस टाकलेले आहेत. 5 चेंडू 13 धावा झालेले आहेत. या सामन्यामधील जोही जिंकेल संघ त्या संघाची मॅच पर्पल स्पार्टन संघाशी होणार आहे. गणेश ओ स्वीप मारलेला आहे. एकच धाव इथे. गोलंदाजाला संपूर्णपणे रीड केलेला यॉर्कर लेन डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाने रीड केला होता, पण बॅटचा कनेक्शन एवढा चांगला नव्हता म्हणून एकच धाव. एक षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 14. चला 65 धावांचा अजून आवश्यकता आहे. 5 ओव्हर्समध्ये 5 षटकांमध्ये 30 चेंडू आणि 65 धावा. अजून भरपूर धावा काढायच्या आहेत. 65 धावा काढायच्या आहेत. शुभम हरमळकर यांनी कॅच पकडली तर साईनाथ देसले यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ओहो आणि हा झेल होऊ शकतो आणि हा झेल बाद झालेला आहे. करण मालुसरे काही चूक नाही करताना आणि इकडे फलंदाज बाद होत आहे. नागेश कदम बाद झालेले आहेत. बघूया पुढील फलंदाज येतात ते कर्णधार आलेले आहेत बॅटला धार लावून. हरीश शेट्टी. कम ऑन शेट्टी बाय, कम ऑन अन्ना, you can do it, you can win it, you have the ability to do it, come on. Anna, you have some prizes here for 3 sixes, consecutive 3 sixes. You will have prize of 2000 rupees from Sainath Desle. हरीश शेट्टी, अन्ना, कमान. पुढील गोलंदाज विशाल. ओहो अवांतर असा चेंडू वाटतंय आणि पंचांचा वाईटचा इशारा. वाईट +1. विशाल, बघूया विशाल गोलंदाजी करतायत का. आणि हा पुन्हा हवेमध्ये बघूया झेल होतोय का. आणि हा झेल. करण याने काहीच चुकी केली नाही इकडे. पुढील फलंदाज येतात ते तुलसीराम मोरे. कमान तुलसी. संदेश मोरे, तुलसीराम मोरे उर्फ सँडे. संदेश मोरे हे एक घातक फलंदाज आहेत. कुठलाही चेंडू ते 6 मारू शकतात, षटकार मारू शकतात. कर्णधार अभिषेक साळवींना सुद्धा माहिती आहे हा जो फलंदाज आहे याला बाद करणे खूपच आवश्यक आहे. पण विशाल यांची विशाल गोलंदाजी बघूया. विशाल यांनी विशाल गोलंदाजी केलेलीच आहे. काय गोलंदाजी करतोय, काय फलंदाजी करतोय. नेहमीच जीसीपीएल मध्ये हा गोलंदाज आपली कामगिरी करताना पुन्हा एकदा फलंदाज बाद होण्यासाठी उत्सुक आणि हा उत्सुकता शिगेला गेलेली आहे.
फिल्डरांचे फलंदाज बाद. पुढील फलंदाज येत आहेत ते योगेश्वर. कम ऑन विशाल, you have a chance. You will have a chance to take a wicket and win 2,000 rupees. Back to back 3 wicket hat trick from Padmakar Desle. But on the strike, Yogeshwar, hard hitting batsman. We will have to see what will happen next. येलो जर्सी दे. बोलला ऑस्ट्रेलियावरून आला ह्यो. चला हॅट्रिकची संधी. अभिषेक साळवे मनातून खूपच खुश असतील, कारण का हा फलंदाज बाद झाला. तो खूपच आक्रमक फलंदाज होता आणि हाही एक स्फोटक फलंदाज आहे. योगेश्वर, द मॅन फ्रॉम देसलेपडा, माउंट व्ह्यू. स्लो चेंडू. काय गोलंदाजी करतोय हा. एक मला वाटतं ट्रम्प कार्ड असेल कुठल्याही संघासाठी. विशाल सारखा एक खेळाडू असणे म्हणजे. अभिषेक साळवे हसत आहेत. काय झालं अभिषेक? ओहो, मारण्याचा प्रयत्न पण बॅटची कळा घेऊन स्लीप मध्ये. हार्मरकर काही चुकी करत नाही इकडे. टप्प्यावर काय पारितोषिक नाही. एक टप्प्यामध्ये कॅच मध्ये तुम्हाला काही पारितोषिक नाहीये. तुम्ही कॅच घ्यायची आहे, डाय मारायची आहे, 1,000 रुपये कमवायचे आहेत. कमॉन हरीशन्ना. ओहो, मारलेला आहे. कोणीही नाही तिकडे. आणि चेंडू सीमा रेषे बाहेर. 4 धावा. कच्चाल अशी गोलंदाजी होती. शेवटचा चेंडू. चला पुढील षटक घेऊन येत आहेत ते मला वाटतं ऋतिक रोशन. ऋतिक, आपल्या टीमचं नाव करायचं रोशन. ऋतिक, कम ऑन ऋतिक. संघाची धाव संख्या झालेली आहे 21. 2 षटका केल्यास धाव संख्या झालेली 21 आणि संघासाठी पाहिजे अजून 58 धावांची आवश्यकता. 3 विकेट गेलेले आहेत. अजूनही सर प्रदीप कदम त्यांच्याकडे आहे. ट्रम्प कार्ड अजूनही बाकी आहे. तो कधीही मॅच फिरवू शकतो अल्टी पलटी करून. पण 2 विकेट गेल्यावरच येऊ शकतात ते. कंडिशनच अशी आहे. चला वेगवान गोलंदाज ऋतिक सिंग. 140 प्लसचा स्पीड असतो यांचा नेहमी. बघूया ऋतिक सिंग काय करतात. योगेश्वर सिंग बंधू. आणि हा उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. बघा झेल होते का. आणि हा झेल पकडलेला आहे फिल्डरने. आणि या प्रेक्षकाने झेल घेतलेला आहे. षटकार मारलेला आहे. काय फटका मारलेला आहे योगेश्वर सिंग याने. 140च्या स्पीडने आले. 240च्या स्पीडने बाहेर गेले. ज्या स्पीडने आला त्या स्पीडने बॉल षटकार गेलेला आहे. कोणाची? मला वाटतं हा फलंदाज काहीतरी घडवणार आहे. आज मॅच जिंकवणार. बघूया योगेश्वर सिंग. हो अप्परकट मारलेली आहे योगेश्वर सिंग आणि बॉल मिळणार नाहीये. बॉल जातोय. डाय मारलेली आहे. बघा तिथे आपला अशी डाय मारू नका प्लीज. ओपी विकास, तुम्हाला प्रार्थना आहे की असं तुम्ही करू नका. तिथे काही असू शकतो, काचा असू शकतात. प्लीज तिथे डाय मारू नका. ओपी विकास लक्ष द्या. काय फटका मारलेला आहे पेस वरती. अप्परकट योगेश्वर सिंग. सिंग वर्सेस सिंग इज किंग. कम ऑन योगेश्वर. आमचा अजित लाखन होतो. खोल टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लेंथ खोदून काढलाय. बघूया 2 धावा होतात का. नाही, एकच धाव. संघाची धाव संख्या झालेली आहे
32. हा येऊ दे बसू दे. हे हजार टाकले. चला पारितोषिक घेतलेले 1000 रुपये कॅश घेतलेल्या ऋतिक टू हरीश. अरे फटका मारलेला आहे हरीश. आपली खेळी करता इथे काय फटका मारलेला आहे योगेश्वर. काय फलंदाजी करतोय हरीश शेट्टी. कम ऑन यू कॅन विन इट. कम ऑन हरीश. ऋतिकचा समाचार घेतलेला आहे इथे आणि पुन्हा एकदा मारलेला आहे. बघूया मिस टाइम शॉट आणि हा झेल झेल घेतलेला आहे. ऋतिक बघतो कसा. ऋतिक ठसन देत असताना पण नाही. दोन नाही एक पहिले मारले एक नंतर मारले. पुढील फलंदाज यांची फलंदाजी खूपच स्ट्रॉंग आहे. बघा जयेश जाधव सारखा फलंदाज येतोय 5व्या नंबरवरती. अजून प्रदीप कदम, पुष्पम बोमले किती फलंदाज आहेत. अजून रॉकी पण आहे. रॉकी सारखा काय. चला ॲक्वा आपली ॲक्वा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. ॲक्वा ॲव्हेंजर्स कॅच कशी घेत होता. ॲव्हेंजर्स. कमॉन तक्ष मात्रे. तक्ष मात्रे यांचं आगमन झालेलं. तक्ष मात्रेकडे यायचं आहे. बुलेटची चावी घेऊन यायचं आहे. चला आक्रमक फलंदाज योगेश्वर सिंग आणि करण मालुसरे हे स्लोअर चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहेत. एक फसवण्यामध्ये फलंदाजांना फसवतो नेहमी तो. बघूया योगेश्वर सिंगला फसवतो का. ओव्हर सांग मला. 6-4-1-0-6. करण टू योगेश्वर. बघूया योगेश्वर काय करतात आपल्या संघासाठी. योगेश्वरने एक धावसाठी आणि बघा ही चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोटी धाव घेतलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण. सतरा चेंडू 39 धावांची आवश्यकता. अट्टीटाटीचा सामना. अजूनही प्रदीप कदम आहे त्यांच्याकडे. पुष्पम बोंबले आहेत. श्रीकांत यादव आहे. बघूया आणि स्क्वेअरच्या दिशेने मारलेला आहे फटका आणि इथे मिस फिल्डिंग झालेली आहे. पण मिस फिल्डिंगचा फायदा नाही कारण का त्यांनी त्वरित कव्हर केलेला आहे. कपिल यादव. चला करण टोश. स्लो चेंडू टाकलेला आहे आणि ज्ञानेश्वर इथे काही चुकी करत नाहीये. आणि मला वाटतं षटकार मारण्याच्या नादात बॉल हुकलेला आहे. हे पटापट संपवा. मेन फायनलला उजेड द्यायला मिळाला. सेमीफायनल
आणि बॉल सुटलेला आहे, बघूया. एकच धाव. 22च्या स्वरूपात एक धाव. ओहो, षटकार मारलेला आहे, षटकार. बघूया झेल होते का. आणि पळून झेल घेतलेला आहे या पोराने. बघा तिथे डिवायडर वरती पडला पण त्यांनी झेल सोडला नाहीये. हा खरोखर 1000 रुपयाचा पारितोषिक याला मिळाला पाहिजे. आणि मॅच जवळ येताना जय जाधवने काय फटका मारलेला आहे बघूया. आता 5 गेला, आता पाठ येऊ शकतो. 49 झालाय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 49. 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. चला, तुम्ही प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक बॉलमध्ये तुम्ही मीटिंग घेऊ नका. 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. पुढील गोलंदाजी घेऊन येतोय गोलंदाज ऋतिक. वन्स अगेन ऋतिक वरती भरोसा दाखवलाय कर्णधार अभिषेक साळवी याने. बघूया सिंग वर्सेस सिंग. हु विल विन द मॅच, हु विल विन द बॅटल. सिंग वर्सेस सिंग. विच सिंग will make this match win? Come on, Yogeshwar on the strike. ऋतिक आपको अपना एक्सपीरियंस दिखाना है इस मैच में. कम ऑन ऋतिक. आणि इथे बघा वेगवान चेंडू टाकलेला आहे ऋतिक याने. कर्णधाराचा विश्वास सार्थ करत असताना ऋतिक वन्स अगेन. ऋतिक टू जय जाधव. जय जाधव हा तोच फलंदाज ज्यांनी मागच्या षटकमध्ये एक षटकार मारला होता उत्तुंगा ऋतिकला. बघूया काय करतोय ऋतिक. आणि परत एकदा काय शॉट मारलेला आहे 4 धावांसाठी. काय फलंदाजी करतोय जय. ओव्हर पिच डिलिव्हरी. रोहित सांगतात आम्हाला हा काय गोलंदाजी करतोय ओव्हर पिच. चांगला गोलंदाज आहे या. दिशा भरकटली आहे. ओव्हर पिच बॉल. पुढील चेंडू बॅटची कडा घेऊन शुभमने अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करत असताना इथे शुभम हरमाळकर. ऋतिक बघा ऋतिक कमबॅक करतोय. ऋतिक टू योगेश्वर. निर्धाव असा चेंडू या नाही. वाईट चेंडू आहे. निर्धाव नाही आहे, वाईट चेंडू आहे. योगेश्वर. नऊ चेंडू 23 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतो इकडे मला वाटतं. आणि फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता आपण पाहणार आहेत सर प्रदीप कदम यांना. पहिल्यांदाच या खेळपट्टीवरती सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत प्रदीप कदम साठी. कमान प्रदीप. चला प्रदीप कदम. ऋतिक वर्सेस प्रदीप
हा सामना बघण्यासारखा असेल. आउट रे. ओ झेल सोडलेला आहे. झेल सोडला का मॅच सोडली आहे तुम्ही अभिषेक. मला वाटतं इथे अभिषेक साळवी चूक करतायत. चेंडू मी- सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्रदीप कदम स्ट्राईक वरती आहे. बघूया 360 मैदान आणि प्रदीप कदम हे करू शकतात. आणि बघूया प्रदीप कदम वाचपा काढतात का मागच्या मॅचचा. जर प्रदीप कदम यांनी मॅच जिंकवून दिली ब्लू पॅन्थर्सला तर साईनाथ देसले यांच्याकडून प्रदीप कदम यांना 3000 रुपयाचा पारितोषिक. कम ऑन यू कॅन डू इट प्रदीप. 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज अभिषेक साळवे, एक्सपिरियन्स गोलंदाज अभिषेक साळवे. पंच पप्पी प्रदीप कदम यू कॅन डू इट. ओहो मी पहिलेच म्हटलं होतं हा जो आहे फलंदाज हा काही करू शकतो. षटकार मारलेला आहे त्याने पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे अभिषेक साळवी यांच्या. सर प्रदीप कदम 45 नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे. काल नाशिकवरनं फ्लाईट करून आले मॅच साठी. सकाळी सकाळी इथे पोहोचलेले आहे सोलापूरवरनं. 5 चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता. बघूया सर प्रदीप कदम काय करतात. कॅचेस विन मॅचेस. कॅच सोडली होती मागच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी. बघूया 2 धावा घेतात का आणि नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षक विशाल भारद्वाज. काय खेळाडू आहे विशाल भारद्वाज. गोलंदाजी सुरेख, फलंदाजी सुरेख आणि क्षेत्ररक्षण सुरेख करताना. जय जाधव हेही आक्रमक फलंदाज आहेत. बघूया काय करतात जय जाधव. अभिषेक टू जय. स्लोअर चेंडू आणि बॉल पोचलाय सीमा रेषेबाहेर. जय जाधव. हा मला वाटतं टप्पा बरोबर पडला नाही. त्यांनी स्लोअर चेंडू बरोबर टाकलेला पण टप्पा नाही पडले आहे. लेंथ चुकलेली आहे. पप्पी पाटे बॉल द्यायचा आहे. सांगायला लावायचं नाही आम्हाला प्लीज. 9 धावांची आवश्यकता फक्त. 3 चेंडू 9 धावा. समीकरण दिलो की धडकन बढ़ाने वाला सामना दोघांसाठी करो या मरो असा सामना आहे. जो हरेल तो बाहेर, जो जिंकेल तो जाईल पुढचा पर्पल. 3 चेंडू 9 धावा. कम ऑन. आणि हा षटकार आलेला आहे पुन्हा एकदा. काय फलंदाजी करतात ब्लू पॅन्थर्स. यू हॅव अ स्पिरिट टू विन दिस मॅच अँड यू कॅन डू इट. आक्रमक फलंदाजी करत असताना जय जाधव त्याला साथ लाभली आहे. प्रदीप कदम यांची आणि अभिषेक साळवे यांची सुद्धा साथ लाभली आहे. कमान अभिषेक अजून मॅच आहे. 2 चेंडू 3 धावा.
ओहो, आणि वाईड वाईड चेंडू, ही अपेक्षा नव्हती वाईड चेंडूची. मला वाटतं लय पूर्णपणे बिघडलेली आहे अभिषेक साळवी यांची. जर हा सामना ड्रॉ झाला तर नक्की सुपर ओव्हर होणार आहे, पण मला वाटत नाही ड्रॉ होणार आहे, टाय होणार नाही आहे. एक धाव, दोन चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. आणि बघूया, एकच धाव तिकडे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघूया, आणि 2 धावा घेतलेल्या आणि ब्लू पॅन्थर संघ विजय झालेला आहे. ब्लू पॅन्थर संघ पोहोचलाय क्वालिफाय 2 मध्ये. आणि पप्पी पाटे याचा पाठलाग करत असताना गणेश बोंबले बघूया. अरे चला, पुढील सामना पर्पल स्पार्टन्स वर्सेस ब्लू पॅन्थर्स, करो या मारो, सेमीफायनल सामना.